महाराष्ट्रात आणखीन एक मोठा आर्थिक घोटाळा समोर येतोय। यावेळी विषय आहे मुद्रांक शुल्काचा आणि अंदाजे रक्कम आहे तब्बल 10 ते 20,000 कोटी रुपये। पण प्रश्न असा आहे की जर सरकारचं इतकं मोठं नुकसान होतंय तर 5 वर्ष कोणाच्या लक्षात आलं नाही, आणि जर लक्षात आलं तर कारवाई का नाही झाली? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील मुद्रांक शुल्काचं सर्व ॲडज्युडिकेशन प्रकरणांची विशेष चौकशी करण्याचा आदेश दिलाय। प्राथमिक अंदाजेनुसार या गैरव्यवहारामुळे राज्याला 10 ते 20,000 कोटी रुपयांचा फटका बसलाय। आरोप असा आहे की मालमत्तेंवर भरायचा मुद्रांक शुल्क आधी जास्त ठरवला जायचा, पण नंतर अधिकाऱ्यांचा गैरवापर करून तो कमी करण्यात यायचा। म्हणजे सरकारला मिळणारा महसूल कमी झाला आणि काही जणांना मोठा आर्थिक फायदा झाला। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेतून झाली। एका वरिष्ठ लिपिकाने स्टॅम्प ऑफिसर म्हणून काम करत असताना अवघ्या 10 दिवसातच 800हून अधिक कागदपत्रांची नोंदणी केली। या व्यवहारामुळे सुमारे 14 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आता तुर्भे पोलीस ठाण्यात FIR दाखल झालाय आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले। आता हा प्रकार ऐकताना सगळ्यांना 2000च्या दशकात घडलेला अब्दुल करीम तेलगीचा बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा आठवतो। त्या घोटाळ्यात काय झालेलं तर बनावटी स्टॅम्प पेपर छापून देशभरात विकले जात होते आणि सरकारचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडला होता। या दोन्ही प्रकरणात समान धागा एकच, सरकारच्या महसुलावर डल्ला आणि यंत्रणेतल्या भ्रष्टाचारांवरचा संशय। पण आता प्रश्न असा आहे की जर एका प्रकरणात इतका मोठा प्रकार उघडकीस येऊ शकतो तर गेल्या 5 वर्षात राज्यभरात नेमकं काय काय झालं असेल? आता या चौकशीत नेमकी कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींची नावं समोर येत आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।